नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. संयुक्त सक्रिय क्षयरोग आणि कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू. 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान राबणार अभियान. 170 पथकाच्या माध्यमातून होणार सर्वेक्षण. पालिका आयुक्तांच्या चुकीच्या भूमिकेमुळे न्याय हक्कापासून कामगारांना राहावे लागताय वंचित. स्थानिक पातळीवरच कामगारांचे प्रश्न सोडवणे गरजेचे. कामगार नेते जानरावांचा आरोप. राष्ट्रवादी पक्षाचा भरोसा की एकनाथ शिंदे गटाची MLC. राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण. महेश कोठेंच्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये पसरली उत्सुकता. आणि जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता अभियान राबविणार. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींची माहिती. संयुक्त सक्रिय क्षयरोग आणि कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान अंतर्गत रुग्ण शोध मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सेंट्रल टीव्ही डिव्हिजन संचालक आरोग्य सेवा यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर अखेर शोध मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरेगाव नागरिक आरोग्य केंद्र येथे या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजरी कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संस्कृती वळसंकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रुती वाघ, आरोग्य निरीक्षक विठोबा शिंदी बंदे, आरोग्य निरीक्षक विलास कदम, PHN नागमा बिराजदार, GNM आरती क्षीरसागर, NM ज्योती पाटील, संगीता गौडगाव, शिवनंदा कांबळे, प्रियंका पवार तसेच एक्सरे टेक्निशियन इनामदार TBHVचे SN नारायणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. क्षयरोग व कुष्ठरोग हे 2 दुधर आजार असून जागतिक शाश्वतवर्धक मानकांनुसार या आजाराचे आपल्याला निर्मूलन करावयाचे आहे. या दोन्ही आजारांबाबत समाजात जनजागृती करणे, दुर्दैवाने आजार झाल्यास याबाबतचा औषध उपचार व आवश्यक चाचण्या सर्व महानगरपालिका व अन्य सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध आहेत. हा संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे व लक्षण असणाऱ्या संशयित क्षय व कुष्ठरोगांचे लवकर निदान करून त्यांचा तात्काळ औषध उपचार सुरू करणे व त्यांच्यापासून समाजात होणाऱ्या संसर्गाला आळा घालणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे यांनी दिली. आज आपण सोलापूर महानगरपालिका अंतर्गत जे संयुक्त सक्रिय क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम आपण सुरू करत आहोत. याचा कालावधी 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर असा आहे. या कालावधीमध्ये आपण सतत काम करत असता. वर्षभर आपण क्षयरोग आणि कुष्ठरोग या आजाराचे रुग्ण आपण शोध मोहीम घेत असता आणि त्यांच्यावर रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्याची प्रक्रिया देखील आपल्याकडनं चालू असते. परंतु आत्ताची जी मोहीम आहे ती आपल्याला अभियान स्वरूपामध्ये राबवायची असून या कालावधीमध्ये हे रुग्ण शोधून या रुग्णावर यांचं सुरुवातीला डायग्नोसिस आपल्याला करायचं आहे आणि डायग्नोसिस झाल्यानंतर त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंटवर आणायचं आहे. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक कुष्ठरोग. आपल्याला जसं माहिती आहे की कुष्ठरोगामुळे हा एक सामाजिक आजार आहे. जर कुष्ठरोग झाला तर त्याला लोक वेगळ्या नजरेने बघतात. तर आपल्याला तसं होऊ द्यायचं नसेल तर त्यांना लवकरात लवकर त्याचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे एखादा आजारची लक्षणं सुरू झाली त्याच्यामध्ये चट्टा येतो, असा लालसर फिकट असा चट्टा येतो, तिथल्या संवेदना नाहीशा होतात. हे जर आपण लवकरात लवकर फाइंड आउट केलं तर त्याला जे होणारे डिफॉर्मिटी, ग्रेड 2 डिफॉर्मिटी म्हणतो, ते आपण अवॉइड करू शकतो. जर तुमच्या माध्यमातून असं जर रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले तर त्या रुग्णाला आपण जे डिसेबिलिटी येणार आहे, जे व्यंगत्व येणार आहे, त्याचे हात वाकडे होतात, त्याला अल्सर होतात, हे जे होणारे दुष्परिणाम आहेत ते आपण टाळू शकतो. तर तुम्ही जे काम करता यामुळे त्यांना जो रुग्णाला होणारा जो फायदा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे आपण त्याचं पैशामध्ये इव्हॅल्युएशन करू शकत नाही. तसंच क्षयरोगाबाबत देखील आपली क्षयरोगाचे जे कर्मचारी आहेत ते सतत काम करत असतात. तरी देखील आपल्याला काही रुग्ण असे असतात की आपल्याकडनं आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अशा वेळेस आपल्याला त्यांच्या घरी जाऊन
घरी जाऊन त्यांचा शोध घ्यायचा आहे. आपल्याला असं वाटलं की बाबा याला टीबी, खोकला आहे, ताप आहे, त्याचं वजन कमी होतंय किंवा इतर कुठला त्याच्या शासन निर्णय परिपत्रकाप्रमाणे स्थानिक पातळीवरच कामगारांचे प्रश्न सोडविणे गरजेचे असताना शासनाच्याच परिपत्रकावर पुन्हा शासनाकडे मार्गदर्शन मागविणे हा निव्वळ वेळकाढूपणा असल्यामुळे न्याय हक्कापासून कामगारांना वंचित राहावे लागत आहे, असा आरोप कामगार नेते जानराव यांनी केला आहे. सोलापूर महापालिका प्रशासकीय स्तरावर आणि शासन निर्णय परिपत्रकाप्रमाणे स्थानिक पातळीवरच कामगारांचे प्रश्न सोडविणे गरजेचे असताना शासनाच्या परिपत्रकावर पुन्हा शासनाकडे मार्गदर्शन मागविणे हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. 5 महिने झाले शासनाकडून मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे न्याय हक्कापासून कामगारांना वंचित राहावे लागत आहे, असा आरोप करत तातडीने सोलापूर महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या विविध मागण्यांचा विचार व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे कामगार नेते अशोक जानराव यांनी केली आहे. सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मंगळवारी दुपारी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदन देण्यात आले. सोलापूर महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात कृती समिती बरोबर दिनांक 2 जून 2022 रोजी महापालिकेत बैठक घेऊन चर्चा केली. त्या इतिवृत्तामध्ये विविध मागण्यांबद्दल राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव क्रमांक 2 यांच्याकडे मार्गदर्शन मागितल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता महापालिकेच्या स्तरावर आणि शासन निर्णय परिपत्रकाप्रमाणे इथेच हे प्रश्न सोडविणे गरजेचे असताना शासन परिपत्रकावरच पुन्हा शासनाकडे मार्गदर्शनासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. हा निव्वळ वेळ काढून असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सेवानिवृत्त सेवकांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणे, लाडपागे समितीच्या अहवालानुसार वारसांना 30 दिवसाच्या आत निर्णय घेऊन सेवेत घेणे, रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करणे, चाबीवाल्यांना सेवेत कायम करणे यासह विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या संदर्भात कृती समितीने वेळोवेळी पाठपुरावा केला. बैठका झाली. शासन परिपत्रकाप्रमाणे महापालिका आयुक्तांनी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसे न करता पुन्हा विविध प्रकरणी नगर विभागाच्या प्रधान सचिव क्रमांक 2 यांच्याकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे. त्यास 5 महिने उलटून गेले. अद्यापही महापालिका प्रशासनास मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे कामगारांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. याचा गांभीर्याने महापालिका आयुक्तांनी विचार करावा आणि कामगारांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे कामगार नेते अशोक जानराव यांनी केली आहे. पनास टॉवर बांधकाम प्रकरणी महापालिका प्रशासनाने दिलेल्या नोटिसीला गॅलोर कंपनीने खुलासा दिला असून त्यावर मुद्देनिहाय अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. विजापूर रोडवरील नियोजित तब्बल 17 मजली 50 टॉवर बांधकाम प्रकरणी महापालिका प्रशासनाने दिलेल्या नोटिसीला गॅलर कंपनीने खुलासा दिला आहे. दरम्यान त्यावर मुद्देनिहाय अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. आवश्यक वाटल्यास राज्य शासनाचे मार्गदर्शन घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. विजापूर रोडवरील नियोजित तब्बल 17 मजली 50 टॉवर बांधकाम प्रकरणी पुण्यातील गॅलर कंपनीला महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त पी शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिसीचे उत्तर वजा खुलासा दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत मागवण्यात आला होता. कंपनीचा हा खुलासा सोलापूर महापालिकेला प्राप्त झाला आहे. दरम्यान कंपनीने पाठवलेल्या खुलासावर अभ्यास करण्यात येणार आहे. सोलापूर महापालिकेचे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संभाजी कांबळे यांनी त्यावर अभ्यास करण्यासाठी 2 दिवसाचा अवधी मागितला आहे. मुद्देनिहाय अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजू तपासण्यात येतील. महापालिका स्तरावर निर्णय घेण्यात येईल. आवश्यक वाटल्यास राज्य शासनाचे मार्गदर्शन घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. राष्ट्रवादी पक्षाचा भरोसा की एकनाथ शिंदे गटाकडून मिळणाऱ्या विधान परिषदेच्या जागेबाबत सध्या तरी माजी महापौर महेश कोठे यांनी मौन धारण करत वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पसरल्याचं दिसत आहे. शहरात सध्या महेश कोठे यांना MLC अर्थात विधान परिषदेच्या जागेबाबत विधी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. माजी महापौर महेश कोठे यांनी गेल्या वेळेस अपक्ष म्हणून शहर मध्यमधून आमदारकी लढवली. तेव्हा महेश कोठे हे शिवसेनेत असल्याने त्यांनी शिवसेनेकडे आमदारकीसाठी तिकीट मिळावे यासाठी मागणी केली होती. परंतु शिवसेनेने मात्र माजी आमदार दिलीप माने यांना शहर मध्यमधून तिकीट दिले. तेव्हापासून महेश कोठे हे शिवसेनेवर नाराज होते. परंतु गेल्या वर्षी ते राष्ट्रवादी सोबत आले आणि त्यांनी शहरातील अनेक मातब्बर मंडळींचा पक्षप्रवेश अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करून घेतला.
त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांचे खंदे समर्थक असलेले बिजू प्रधाने यांनी देखील महेश कोटे यांची साथ घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे अनेकांचे हात असलेल्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीला अच्छे दिन आल्याचे बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी देखील आपल्या नगरसेवकांसह एमआयएमची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु सर्वांचे लक्ष लागून राहिलेले महेश कोटे यांनी मात्र अजूनही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. 2 महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर महेश कोटे यांच्यासह अमोल शिंदे, मनोज शेजवाल, प्रथमेश कोटे, उमेश गायकवाड यांनी पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि तेथूनच चर्चेला सुरुवात झाली. महेश कोटे आपल्या नगरसेवकांना घेऊन एकनाथ शिंदे गटात जाणार अशी चर्चा शहरात होऊ लागली. अमोल शिंदे, मनोज शेजवाल यांनी आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश देखील केला. त्यामुळे महेश कोटे देखील आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार अशी चर्चा रंगू लागल्या आहेत. माजी महापौर यांना एकनाथ शिंदे गटाकडून राज्यपाल नियुक्त आमदारांमधून आमदारकी मिळेल अशी चर्चा सध्या शहरात आहे. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महेश कोटे यांच्याकडे शहरातील संपूर्ण जबाबदारी दिल्याने महेश कोटे हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. महेश कोटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाऊन आमदार होणार की राष्ट्रवादीतच राहणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा भरोसा की एकनाथ शिंदे गटाकडून मिळणाऱ्या विधान परिषदेच्या जागेबाबत सध्या तरी माजी महापौर महेश कोटे यांनी मौन धारण करत वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा वसंत विहार इथल्या अरविंद धाम पोलीस वसाहतीला मनस्ताप सहन करावा लागत असून वसाहतीमध्ये ड्रेनेजचे सांडपाणी वाहत असल्याने सर्वत्र अस्वच्छतेचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका प्रशासनाचा नियोजन शून्य भोंगळ कारभार प्रत्येक नागरिकाला सहन करावा लागतोय. त्यापासून पोलीस वसाहत सोडू शकले नाही. वसंत विहार इथल्या अरविंद धाम पोलीस वसाहतीला देखील विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अरविंद धाम प्रवेशद्वारासमोरच गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून देखील याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर बाजू सांडपाण्याचे तळे साचले आहेत. त्याचप्रमाणे सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्याने सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे पोलीस स्वतः असुरक्षित वातावरणात दिसून येत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील कर्मचारी दुरुस्तीसाठी येत नाहीत असे देखील यावेळी सांगण्यात आले. सांडपाणी सर्वत्र पसरत असल्याने दुर्गंधीचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. एखाद्या निष्पाप जीवाचा आजाराने बळी गेल्यावर महापालिका प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अगोदरच पावसाळ्याचे दिवस असून रोगराई वाढत आहे. अशा स्थितीमध्ये वेळोवेळी दुरुस्ती देखभाल करणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याला तिलांजली देत स्वच्छतेचे कामकाज वाऱ्यावर सोडल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. एकंदर पोलीस वसाहतीची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांच्या समस्यांचा निपटारा कसा होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचा श्री मशरूम गणपती भक्त मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे तसेच सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी श्री मशरूम गणपती येथे भेट दिली. त्यांच्या हस्ते श्रीची आरती आणि पूजा करण्यात आली. यावेळी चिवटे यांनी श्रीचे दर्शन व आरती केल्यामुळे मन प्रसन्न झाले. तसेच श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो अशी भावना व्यक्त केली. तसेच मंदिर कळस चोरी प्रकरणी विचारपूस करत माहिती घेतली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगितले. या प्रसंगी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाच्या वतीने श्री मशरूम गणपतीची प्रतिमा शाल देऊन मंदिराचे पुजारी संजय पतंगे व भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण दटके यांचे स्वीय सहाय्यक युवराज माळगे, प्रतीक डोके, ईश्वर पतंगे तसेच भक्त मंडळाचे पदाधिकारी व महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबवले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये गावांच्या दृश्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहीम राबवण्यासाठी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
याबाबत श्री स्वामी म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशनानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवली जाणार आहे. यावर्षी सदर मोहिमेची दृश्यमान स्वच्छता ही एक संकल्पना आहे. गावामध्ये दृश्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबवण्यासाठी स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत खालील उपक्रम राबवले जाणार आहेत. गावामध्ये दृश्यमान स्वच्छता, गावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी सुका व ओला कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती करणे, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे, प्लास्टिक सारख्या अविघटनशील कचरा एकत्रित करून नियोजन करणे, पाणवट्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, एकल प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामाबद्दल गावसभा आयोजित करून यापूर्वी प्लास्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी, हागणदारी मुक्त आदी घटकावर सरपंच संवाद आयोजित करणे, गावात कचरा न करण्यासाठी जनजागृतीपर घोषवाक्य, लेखन, प्रतिज्ञा घेणे, प्लास्टिक बंदी व स्वच्छता या विषयावर वक्तृत्व, निबंध, रांगोळी, सजावट व देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी गावातील मंडळांना आवाहन केले जाणार आहे. स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन अभियान प्रभावीपणे राबवावे, प्रत्येकाने आपल्या गावात शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शिळकंदे यांनी केले. सॉफ्ट टेनिस स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका येथे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दिनांक 15 ते 18 सप्टेंबर 2022 रोजी सोलापुरात 10वी सिनियर व 9वी सब ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा सोलापूर जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, कास्ट्राईब महसूल कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने व महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या मान्यतेने जिल्हा लॉन टेनिस कोर्ट जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सब ज्युनियर व सिनियर गटातील मुला-मुलींचे 50 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 350 मुले व 200 मुली असे एकूण 550 खेळाडू सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन 16 शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे साधून सोलापूर जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन आयोजित 10वी सिनियर व 9वी सब ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा 2022-2023 दिनांक 15/9/2022 ते 18/9/2022 जिल्हा लॉन टेनिस कोर्ट कुमठा नाका सोलापूर येथे आयोजित केलेला आहे. याचे उद्घाटन माननीय शमा पवार मॅडम उपजिल्हाधिकारी सोलापूर यांच्या हस्ते दिनांक 16/9/2022 रोजी करण्यात आलेला आहे व बक्षीस समारंभ दिनांक 18/9/2022 रोजी माननीय मनोहरजी सपाटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. सदरच्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा पुरुष व महिला गट आणि सब ज्युनियर मुले व मुली गट या पद्धतीनं या ठिकाणी होत आहेत. सदर स्पर्धेसाठी 550 ते 600 खेळाडू, पंच व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सदर स्पर्धा ह्या 16 ते 18 या कालावधीमध्ये कुमठा नाका क्रीडा संकुला येथे संपन्न होत असून सदर स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष पाटील साहेब, त्याचबरोबर सोनवणे साहेब, आमचे सर्व सहकारी प्राध्यापक गायकवाड साहेब, स्पर्धा सचिव शिवाजी वसपटे साहेब, स्पर्धेचे खजिनदार संतोष खेंडे सर आणि आमचे उपाध्यक्ष मारुती गोडके सर या ठिकाणी स्पर्धा संयोजनासाठी मदत करत आहेत. सदर स्पर्धेला सर्व सोलापूरवासियांनी उपस्थित राहावं. आणि या पत्रकार परिषदेस प्रशांत कदम, संतोष खेडे, अक्षय गवळी, सुधीर सालगुडे, जिशान शेख, महेश जांभरे, विजय क्षीरसागर, गोपाळ माने, प्रशांत वर्धमाने, शहानवाज मुल्ला, समाधान शेटफळकर, विशाल जाधव, गणेश बंडगर, सागर वनकडे आदी जन उपस्थित होते. सोलापूर शहरातील अवैध व्यवसाय बंद करावे या मागणीसाठी माजी नगरसेवक बापूसाहेब ढगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणीय उपोषण केले. सोलापूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून विविध अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालू असून त्यामुळे सोलापूर शहरात असलेल्या कष्टकरी महिला व गोरगरीब नागरिकांना त्याचा अतोनात त्रास होत आहे.
तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख हा व्यसनाकडे वळल्याने सारा कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि त्याचा परिणाम प्रापंचिक भांडणे, वादविवाद व महिलांचे छळ यामध्ये होत आहे. अशा सर्व बाबींचा विचार करता सोलापूर शहरातील सर्व अवैध व्यवसाय, मटका व्यवसाय, गुटखा व्यवसाय, जुगार अड्डे इत्यादी सर्व व्यवसाय आपण स्वतः लक्ष घालून तात्काळ बंद करावेत व संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करावी. तसेच याबाबत गेल्या 4-5 वर्षांमध्ये अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा व्यवसाय बंद होतो व तथापि व्यावसायिक हाणामारीवर येतात आणि पुन्हा व्यवसाय चालू करतात. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. सोलापूर शहरातील सर्व अवैध व्यवसाय बंद करावे या मागणीसाठी एक दिवसीय आंदोलन केले. या आंदोलनाविषयी अधिक माहिती बापूसाहेब ढगे यांनी दिली. सोलापूर शहर आयुक्तालय हद्दीमध्ये गेले अनेक वर्षे चालू असलेले अवैध व्यवसाय हे बंद झाले पाहिजेत असं एक प्रामाणिक मत असलेला मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढा चालू असून माझं एक बऱ्याच दिवसापासूनचे माझे विचार होते की 2 नंबर व्यवसाय जे आहेत, मटका असेल, दारू असेल, हे अवैध व्यवसाय किंवा गुटखा असेल, यामुळे ज्या कुटुंबाला त्रास होतो ते त्या कुटुंबाच्या लोकांनाच माहिती आहे जे त्याचा काय त्रास होतो. हे आम्ही डोळ्यांनी बघतोय. तर आमचं मत एवढंच आहे की हे सर्व व्यवसाय माननीय पोलीस आयुक्तांनी तात्काळ बंद केले पाहिजे. तात्पुरत्या स्वरूपात बंद करून पुन्हा चालू करणे, परत पुन्हा त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणे, हे सर्व करण्यापेक्षा या ठिकाणी माझं स्पष्ट मत आहे की माननीय पोलीस आयुक्तांनी कायमस्वरूपी हे बंद केले पाहिजे. संबंधित लोकांवर कारवाई केली पाहिजे. त्याच्यामागे अनेक कारण आहेत हे बंद करण्यामागे. ज्या लोकांचं हे व्यवसाय चालू आहेत ते गबरगंड झाले आहेत आर्थिकदृष्ट्या आणि परत राजकारणात येऊन लोकांवर झडप बसवण्याचं काम, लोकांना त्रास देण्याचं काम, व्यवसायाच्या प्रतिस्पर्धीहून एकमेकाशी संघर्ष करण्याचं काम, हाणामारी करणे, लोकांना त्रास देणे, हे उद्योग त्यांचे चालू आहेत. या सर्व गोष्टी बंद झाल्या पाहिजे. गुंडगिरी, दादागिरी यांची जी चालली आहे ती पण बंद झाली पाहिजे. संसार हे सुखानं चाललं पाहिजे गोरगरिबांचं आणि त्यांना समाधानानं जगता आलं पाहिजे. माझा भगिनींना जो त्रास होतोय या व्यसनाधीन कुटुंब प्रमुखामुळं, गुटख्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम आपण पाहतोय. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाल्यावर त्याला किती त्रास होतो, त्याच्या कुटुंबियांचे किती अतोनात हाल होतात. या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत एवढं एक प्रामाणिक मत आहे. म्हणून माननीय पोलीस आयुक्तांना या निवेदनाद्वारे कळवलेलं आहे. आज 1 दिवसाचा लाक्षणिक उपोषण माझा आहे. यानंतर सुद्धा जर बंद केलं नाही तर माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सुद्धा हा निवेदन पाठवलेलं आहे. यांच्या मंत्रालयातील कक्षासमोर उपोषण करण्याचं माझं मानस आहे. पुढील हे सर्व कार्यक्रम माझ्या हातून होऊ नयेत असं जर माननीय पोलीस आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी हा व्यवसाय तात्काळ बंद करावा. अन्यथा मला माझा पुढचा मार्ग मोकळा आहे. ते मी यावेळी राजेंद्र शिरपूर, निलेश गर्जे, संजय मठ, जावेद पटेल, मुस्ताक शेख, गणेश साळुंके, सतीश हंचाटे, अनिल चव्हाण, सागर ढगे, योगिन गुजर, प्रदीप कोळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनामुळे उपस्थित होते. उस्मानाबादेत अनेक वर्षापासून बंद असलेली ही प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात मांडव्याच्या सरपंचांना यश मिळाले. धाराशिव मांडवा मार्गे वाशी बस सेवा अनेक वर्षापासून बंद असलेली ही प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात मांडव्याच्या सरपंचांना यश मिळाले. डॉक्टर सौ योगिनी संजय देशमुख, मांडवा गावच्या सरपंच तथा महिला जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे धाराशिव वाशी मांडवा बंद असलेली एसटी बस पुन्हा चालू करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून मांडवा गावाला धाराशिव आगारातून एकही बस सुरू नव्हती, पण मांडवा गावच्या सरपंचाच्या पुढाकाराने आज गाडी सुरू करण्यात आली आहे. याकरिता श्री संजय देशमुख यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार पाठपुरावा केला. श्री काकासाहेब मोरे सरपंच दसमे गाव, श्री गोळवे सरपंच सोनारवाडी आणि मांडव्याच्या सर्व ग्रामस्थांनी राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले. दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी धाराशिव बस स्थानकात ह.ब.प. श्री प्रकाश बोधले महाराज मांडवेकर यांनी बसचे पूजन केले. स्थानक प्रमुख कोळीसाहेब यांचा तसेच वाहक चालकांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन श्री संजय देशमुख यांनी सत्कार केला. सरपंचांनी राज्य परिवहन महामंडळ धाराशिव विभागातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
निलंगात महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. निलंगा येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स 2022 परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. NTA द्वारे घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी महाराष्ट्र महाविद्यालयातील एकूण 9 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यात कुमारी संजना अनिल नितनवरे ही विद्यार्थिनी ऑल इंडिया रँक 2076 क्रमांक पटकावून IIT साठी पात्र ठरली आहे. संजनाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनतीने हे यश संपादन केले आहे. तसेच प्रणव लक्ष्मीकांत राठी या विद्यार्थ्याने BArc जेईई मध्ये ऑल इंडिया रँक 45 प्राप्त करून नीट या नामवंत संस्थेत प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. ग्रामीण भागातील अभ्यासू व होतकरू विद्यार्थी महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण घेऊन देश पातळीवरील परीक्षेत यश संपादन करत आहेत. सध्याच्या काळात शिक्षणासाठी विद्यार्थी व पालकांचा शहराकडे कल वाढलेला आहे. अशा परिस्थितीत हे NIT व IIT या राष्ट्रीय पातळीवरील नामवंत शिक्षण संस्थांत ग्रामीण भागातील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र होत आहेत. ही बाब निलंगा तालुक्यासाठी भूषणावह आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर व संस्थेचे समन्वयक दिलीप धुमाळ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत गायकवाड तसेच या विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणारे CETचे सेलचे प्राध्यापक श्रीराम पौळकर, प्राध्यापक राकेश दवणे, प्राध्यापक विजय देशमुख उपस्थित होते. या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिन बबरुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव कोलफुके, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भागवत पौळ, प्राचार्य सिद्धेश्वर पाटील, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. संयुक्त सक्रिय क्षयरोग आणि कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू. 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान राबणार अभियान. 170 पथकाच्या माध्यमातून होणार सर्वेक्षण. पालिका आयुक्तांच्या चुकीच्या भूमिकेमुळे न्याय हक्कापासून कामगारांना राहावे लागताय वंचित. स्थानिक पातळीवरच कामगारांचे प्रश्न सोडवणे गरजेचे. कामगार नेते जानरावांचा आरोप. राष्ट्रवादी पक्षाचा भरोसा की एकनाथ शिंदे गटाची MLC. राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण. महेश कोठेंच्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये पसरली उत्सुकता. आणि जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता अभियान राबविणार. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामींची माहिती. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.